वळूयात पुढच्या बातमीकडे। मतदानाच्या आकडेवारीवरच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स या संस्थेकडून याचिका दाखल करण्यात आली। मतदान झाल्यावर तातडीने सविस्तर आकडेवारी जाहीर करावी, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स या संस्थेनं ही मागणी केली आहे। फॉर्म 17 नुसार आकडेवारी जाहीर करण्याचा निवडणूक आयोगाचा नकार त्याला देण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्या सोबत आहे। संदीप, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? मनसी खरं तर सुप्रीम कोर्टाला सुट्टी आहे, मात्र स्पेशल बेंच बसलेला आहे सुट्टीच्या कालावधीमध्ये देखील, कारण की असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स या संस्थेने एक याचिका दाखल केली। आपल्याला माहिती आहे, पहिल्या टप्प्यातली जी निवडणूक झाली होती तेव्हापासून आतापर्यंत जे 5 टप्पे झाले त्यामध्ये सविस्तर आकडेवारी ही वेगवेगळ्या दिवशी जाहीर करण्यात आली होती। त्यामुळे निवडणूक आयोगावर टीका देखील राजकीय पक्षांनी केली होती आणि त्यातच या संस्थेनं सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली आहे की जी आकडेवारी आहे फॉर्म 17 नुसार ती आकडेवारी योग्य वेळेत जाहीर करावी आणि जसा सगळा जो तपशील आहे तो देखील जाहीर करावा। मात्र निवडणूक आयोगानं साफ नकार दिलेला आहे, कारण अजूनही 2 फेज बाकी आहेत। आपल्याला माहिती आहे 6वी आणि 7वी फेज जी आहे ती व्हायची आहे अजून। त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट याबाबत काही नवा निर्देश देतं का निवडणूक आयोगाला हे आपल्याला थोड्याच वेळात समजू शकेल। मात्र आकडेवारी जी आहे ती तपशिलानुसार द्यायला सध्या तरी निवडणूक आयोगानं नकार दिलेला आहे। मनस्वी, धन्यवाद संदीप या सविस्तर माहितीबद्दल।